सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तिच्या रिक्षात जाऊन आलो. 300 रुपये भाडं झालं सर. हो सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सोडा. बरोबर. कुठे जायचं दादा तुम्हाला? सरळ चला, सांगतो. बर. हा, डावीकडे घ्या. जाऊ दे, सरळ जाऊ दे. हा, इकडनं उजवीकडे घे. अहो दादा, अख्खं नाशिक पाठ आहे आपल्याला. तुम्ही पत्ता सांगा, डिरेक्ट सोडते तुम्हाला. अहो, मी रस्ता सांगतो हो तुम्हाला. हे काही तर जवळच आहे. हा, जाऊ दे, सरळ जाऊ दे. काय झालं? दादा 1 तास झाला रिक्षा चालवते मी. तुम्हाला सांगितलं, पत्ता पण तुम्ही सांगत नाही आहात. म्हणते मगातपासनं की अख्खं नाशिक पाठ आहे मला, तुम्ही मला पत्ता सांगा, पण ते नाही. अहो, कशाला तुमच्या पैशांचं आणि माझ्या वेळेचं नुकसान करताय? रिक्षा चालवायचं काम आहे ना तुमचं. तुम्ही चालवा हो रिक्षा, पैसे देतो मी तुला. उतरा तुम्ही. काय? मी म्हंटल उतरा. झालं तुमचं, आलं स्टेशन. उतरा. नाही, मी नाही उतरलो. कसा उतरत नाही ना, तेच बघते मी. एका मिनिटात या रिक्षातनं बाहेर यायचं, त्याचा माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही, सांगून ठेवलं. उतरा. हो हो, उतरतो उतरतो. उतरा खाली. निघा आता. ओ, एवढे पैसे. पाण्यात तर उतरलीच ज्योती. आता पोहायला शिकलंच पाहिजे. ही अशी माणसं पावला पावलावर भेटणार. त्यांच्याशी कसं वागायचं त्याची सवय करून घ्यायलाच पाहिजे. बातमी पक्की आहे ना? चुकीची निघाली तर जिवंत गाडीन जमिनीत. काय झालं? त्या पुरुषोत्तमनं त्याच्या पोराचं लग्न सध्याच्या मुलीबरोबर ठरवलंय. 2 दिवसात सुपारी फुटणार आहे. हो द्या ना लग्न. आपण त्याच्या एका मुलाला तुरुंगात टाकलंय ना. यात त्याची जेवढी बदनामी झाली तेवढी झाली आहे. आता त्याच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नाने काय फरक पडतोय? तुरुंगात असलेल्या पोराकडं पुरुषोत्तम ढुंकून सुद्धा बघत नाही. त्याच्यासाठी तो कधीच मेलाय. त्यामुळे तो तुरुंगात असला काय, नाहीतर नरकात असला काय, त्याला 0% फरक पडतो. हा, पण त्याचा मोठा मुलगा स्वराज जर तुरुंगात असता तर त्याला एक छोटा, जरा मोठा धक्का बसला असता. पण ठीक आहे, पण माझ्या डोक्याची शीर वेगळ्याच कारणासाठी ठणकतीये. कोणतं काय? पॉलिटिक्स कळत नाही तुला? अरे, त्या सध्या बिर्जेचं शहरात एक वजन आहे, संघटनेमध्ये स्थान आहे, मान आहे. त्यानं जर पुरुषोत्तमला माफ केलं तर सगळे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तसंच वागतील. आणि त्यात ते दोघे जर पाहुणे झाले तर संघटनेमध्ये पुरुषोत्तमचं पुन्हा वजन वाढेल. आणि मग तो पुन्हा निवडणूक लढेल आणि तो परत आपल्या बोडक्यावर येऊन बसेल. नाही 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 नाही, मी हे होऊ देणार नाही. त्याचा आणि त्याच्या पोराचा कायम अपमान होत राहिला पाहिजे. आता त्या दीपला तुरुंगात टाकलंय, त्या स्वराजचं काय करायचं? आणि त्या पुरुषोत्तमच्या अडचणी कशा वाढणार? एक काम करता येईल. अगं आई, मी घेतलं असतं की. असू दे ग, मी आणलं म्हणून काय बिघडलं? आणि काय एवढा उशीर का झाला? संध्याकाळपासून वाट बघती तुझी. अगं आई, आज मला ना खूप मोठं भाडं मिळालं. हो आणि आता असं होत राहणार. तू नको काळजी करू. हो, ते काही असलं तरी संध्याकाळची लांबची भाडी घ्यायची नाही.
असा अभि म्हणायचा ना. ज्योती, अभि जिथे कुठे असेल ना तिथे त्याला तुझा अभिमान वाटत असेल बघ. बर तू बस, मी चहा आणते तुझ्यासाठी. हा, आई थांब. माझी रिक्षाची पहिली कमाई. नमस्कार करते. यशस्वी हो. प्रीती, कीर्ती बघितलं का, ज्योतीची पहिली कमाई. ताई भारीच. देवा परमेश्वरा, माझ्या ज्योतीच्या पाठीशी असाच राहा आणि अभिजितची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी तिला ताकद दे. खूप अभिमान वाटतो तुझा. थँक्यू ताई. बरं एक काम कर, तो शर्ट काढून दे. का? अगं धुवून इस्त्री करून ठेवायला नको नेहमीप्रमाणे. दादाचं सुद्धा मीच कर. ज्योतिताई, आज किती पैसे कमवलेस तू? अगं कीर्ती, पहिल्या कमाईचं मोल असं आकड्यात मोजायचं नसतं. सॉरी. कीर्ती, तुझ्यासाठी एक छोटीशी गंमत आहे. माझ्यासाठी? का आणलंस? पिशवीत आहे. आई चंदूची वेळ. अगं ज्योती, कशाला पैसे अगं एवढं काय त्यात, आणि तिला आवडते म्हणून आणली. पण कीर्ती, आई, एक तीळ 7 जणांच्यात वाटून खायचा. माहितीये मला ही गोष्ट. दादाने तर मला प्रीतीताई, चल आपण सगळ्यांना वाटूनच घेऊ, नाही तर मग माझ्यावरती नाव येईल. पटकन सोड. हे घे, तुझ्याकडेच ठेव. अगं नाही, हे तुझ्याकडे असू दे. तुझ्यासाठी आहे ते. घर खर्चाला तू वापर. मला हवे तर मी मागेन की तुझ्याकडे. बर. आणि माझी बाई. ज्योतिताई, आई लवकर या भेळ खायला. चला. चल. काका, हा मवाली आहे ना, कधी काय चोरेल ना सांगता येत नाही. पण त्याच्यात ना ह्याची चूक नाहीच आहे. त्याला जन्म दिलाय ना त्या आईबाबांची चूक आहे. आम्हा सगळ्यांना माहिती आहे की ही ऍक्सिडेंट तुमच्याच घरातल्या एका माणसाने केलाय. पण तुम्ही ड्रायव्हरचा बळी देताय का? का तो गरीब आहे म्हणून? मी चालवत होतो गाडी, थोडी दारू प्यायलो होतो.